आदिवासींच्या जमिनी नुकत्याच काही गडचिरोलीच्या भागामध्ये वगैरे अदानींना दिल्या जात आहेत, काही खनन करण्यासाठी वगैरे किंवा उद्योगांसाठी वगैरे. तर आपण अशा प्रकारे उद्योगपतींना किंवा भांडवलदार लोकांना ज्या आदिवासींच्या जमिनी दिल्या जात आहेत, या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी आपण काय भूमिका घ्याल? मी स्वतः आत्म सांगतो, माझ्याच मतदारसंघामध्ये, म्हणजे हे तर देशपातळीवरचं आहे, माझ्याच मतदारसंघामध्ये माझ्याच मतदारसंघाचे आमचे प्रतिस्पर्धी माननीय अशोकराव उईके यांनी 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे जेव्हा ते निवडून आले त्याच्यानंतर 15-16मध्ये त्यांनी एका भुरबा कोवे नावाच्या कोलाम समाजाची जी प्रिमिटिव्ह ट्राईब आहे त्याची नॅशनल हायवे 7ला लागून असलेली 25 एकर जमीन वाममार्गाने हडप केली. जो 100 वर्षापूर्वीचा जो जुना देशमुख होता त्याच्या नावावर ती जमीन दाखवली, कारण नॉन ट्रायबलची जमीन ट्रायबलला चटकन घेता येते म्हणून ती जमीन त्यांना दिली, थोडेफार पैसे दिले आणि म्हणून ती जमीन घेतली. ती मी हाणून पाडली. मी कोर्टात गेलो. एक माझी भुलबाबाई नावाची सालई पोडची बाई, तिचंसुद्धा शेत लोकांनी हिरावून घेतलं, त्याची मध्यस्थी केली. कजू मेश्राम नावाचा पोरगा कोलाम समाज, त्याची मध्यस्थी केली. आपल्यासारखे वकील लोक पुढाकार घेतले आणि त्यांची जमीन त्यांना मिळवून देण्यासाठी मी कोर्टामध्ये गेलो. न्यायालयीन प्रक्रिया लढत आहे. देशामध्ये सुद्धा भामरागडात, छत्तीसगडमध्ये, चंद्रपूरमध्ये हजारो हेक्टर जमीन अदानी आणि अडाणींना देणं सुरू झालेलं आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. ती माधुरी मडावी येशील, कोवाशी सगळे लोक ओरडत आहे. पण हे सरकार इतकं निगरगट्ट आहे. मणिपूर पेटत असून तिथलासुद्धा काय संघर्ष होता. मैती आणि कुकी नावाच्या 2 ओरिजिनल आदिवासी आणि बोगस आदिवासी या दोघांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला आणि बोगस नॉन ट्रायबल लोकांनी यांच्या जमिनी घेण्यासाठी त्या लोकांना आदिवासीचा दर्जा दिला. त्या लोकांच्या नावावर हजारो हेक्टर जमीन मणिपूरमध्ये घेतली आणि मग संघर्ष पेटला.